हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर क्रमांक 78 या पेपरचा आज आपण सोल्युशन पाहणार आहोत. इयत्ता 8वी ला पेपर मिळाला का रे तुम्हाला? ओके, पेपर तुमचा कंटिन्यू करा. चला, इयत्ता 5वी नवोदय विद्यालयाचं सोल्युशन आपण पाहत आहोत. पेपर नंबर 78. हा पहा, एवढं का बारीक केलं झूम करके? नाही, तो पर्याय तो थोडासा प्रॉब्लेम झाला. प्रश्नच पर्यायात गेलाय ही 3 बाबतीत आकृत्या समान आहे. एक निराळी आकृती ओळखा असं विचारलंय. आता या ठिकाणी बारकाईनं पाहिलं या ठिकाणी चौकोन आहे. चौकोनामध्ये या ठिकाणी चौकोन आहे, या ठिकाणी चौकोन आहे, या ठिकाणी चौकोन आहे, या ठिकाणी कंस टाकलेला आहे. इथं काय असायला पाहिजे होता? वृत्ती सारखी झाली. वेगळी कोणती येणार आहे? पर्याय क्रमांक ए. ओके, बरोबर आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न, दुसरा प्रश्न पहा. या ठिकाणी बाण पहा. बाण एकमेकाच्या विरुद्ध दिशेने गेले. बरोबर, आडवे आहेत एकमेकाच्या विरुद्ध दिशेने गेले. उभे आहेत पण एकमेकाच्या विरुद्ध गेले. तिरके आहेत पण कसे एकमेकाच्या विरुद्ध गेले. आता हे सरळ आहेत पण काय झाले? एकाच दिशेला गेले. काय पाहिजे होतं? एकमेकाच्या विरुद्ध दिशेला जाणारे पाहिजे होते. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न पहा. त्याच्यामध्ये आपल्याला वेगळी आकृती ओळखायची. एंटिटी पाहिलं, त्रिकोण सर्वत्रच आहे. आतमध्ये चौकोन पाहिले, सर्वत्रच आहे. आता बाण, हा बाण काय होतो? आतमध्ये जातोय. आता हा कोणावरून जात नाही, हा इथून मधूनच येतोय पण आतमध्ये जातोय. या ठिकाणी हा देखील बाण कोणावरून म्हणलं तरी आतमध्ये जातोय. हा बाण आहे तो बाहेर जातोय. ओके, पण कुठं जातोय? कोणात जातोय. आणि या ठिकाणचा बाण पहा, हा देखील आतमध्ये जातो. या चौकोनाच्या आतमध्ये जातो. किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये घेतलं तर त्रिकोणाच्या आत जाणारा बाण आहे, त्रिकोणाच्या आत जाणारा बाण आहे, त्रिकोणाच्या आत जाणारा बाण आहे. आणि हा काय होतोय? त्रिकोणाच्या बाहेर जाणारा बाण आहे. आपल्याला तो काय पाहिजे होता? आत जाणारा. त्यामुळे वेगळं उत्तर कोणतं निघेल? चला पुढे प्रश्न पहा. या ठिकाणी जो झालेला आहे, आता याला पहा, वर्तुळाच्या मध्यबिंदू, वर्तुळ केंद्रातून तयार झालेला कोन त्याला 8वीच्या 7वीच्या 8वीच्या भाषेत म्हणतात केंद्रीय कोन. त्याला काय म्हणतात? केंद्र. वर्तुळाच्या केंद्रात तयार झालेल्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. आणि या ठिकाणी जो तयार झालेला कोन आहे तो वर्तुळाच्या परिघावरती झालेला आहे. याला म्हणतात परिघीय कोन. कसलं म्हणतात? ते तुम्हाला फक्त माहिती असावं, ते तुम्हाला अभ्यासाला नाहीये. आपल्याला वेगळी आकृती काढण्यासाठी काय आहे एवढंच फक्त लक्षात घ्यायचंय की हा परिघावरती तयार झालाय कोन, हा परिघावरती तयार झालेला कोन आहे, हा परिघावरती तयार झालेला आहे. हा कुठे झालेला आहे? वर्तुळाच्या केंद्रामध्ये. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 1. कारण बाकीचे सगळे परिघीय कोन आहे आणि हा केंद्रीय कोन आहे. ओके, चला पुढे. 4 आकृत्या दिलेल्या आहेत. आकृतीशी उत्तरार्ध प्रश्न आकृतीशी समान, म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती. एका गोष्टीकडे लक्ष द्या. आतमध्ये पाहिला गोल सर्वत्रच आहे. उजव्या बाजूला खुली, गुणिलेचं चिन्ह उजव्या बाजूला. इथे अधिकचं चिन्ह दिले म्हणजे हा पर्याय कट होईल. तिसरा पर्याय कट झाला. आता इथे काय आहे? उजव्या बाजूला खाली त्रिकोण, उजव्या बाजूला त्रिकोण, उजव्या बाजूला त्रिकोण, उजव्या बाजूला त्रिकोण आहे पण तो कसा आहे? उलटा. म्हणजे हाही पर्याय कट होईल. म्हणजे जेव्हा तिसरा आणि चौथा पर्याय कट झाला तेव्हा राहिला पहिला आणि दुसरा. अशा वेळेस काय बघायचं? दोघांमधला फरक. म्हणजे आपल्याला टेंटेटिव्ह काय बघायचंय हे लक्षात येईल. बरोबर का ध्रुव? आता यात फरक काय मला सांगा बरं. या ठिकाणी चौकोनाच्या आतमधल्या या ठिकाणी या ठिकाणी फरक आहे का? याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे पहा बरं,
कोणतेही उत्तर. या रेषा आतमध्ये गेले, या रेषा आहेत ना, या वरच्या रेषा आलेल्या आतल्या गोलापर्यंत गेले आणि या रेषा आतल्या गोलापर्यंत गेलेल्या नाही. आपल्याला कशा पाहिजे? आतल्या गोलापर्यंत गेलेल्या नको. तर उत्तर येणार आहे पुढील प्रश्न पहा. या ठिकाणी त्रिकोण आहे, उजव्या बाजूला चिन्ह पहा, इथे त्रिकोण पहा. आपल्याला एका गोष्टी लक्ष केंद्रित करायचं. त्या ठिकाणी चिन्ह पहा, दोन्ही बाजूची चिन्ह म्हणजे सगळं आधीची चिन्ह दिसत आहे त्याच्यामध्ये. इथं पहा वेगळं दिसत आहे. पहिला प्रयत्न होईल, तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये सगळं सारखं दिसतात. ओके, आता दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये आता काय बघावं? पहिलं रंगवलेलं दिसते, वेगळे पण याच्यामध्ये दिसतंय. रंगवलेलं नवव्या आहे, रंगवलेला आहे पर्यंत. आता राहिला दुसरा आणि चौथा, त्याच्यात फरक आहे हो. दुसऱ्या चौथ्यामध्ये या ठिकाणी जे आहे ना, इथं गुणिलेचं चिन्ह आहे आणि या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. हे थोडस वेगळे पण जाणवत आहे. त्या ठिकाणी अधिकचं चिन्ह पाहिजे म्हणून दुसरा पर्याय करतो. उत्तर 4 येणार आहे, पण अजून एक फरक जाणवतोय. अजून काय फरक जाणवतोय? तेच या गोलातलं सांगितलं की याच्यामध्ये काय फरक जाणवतोय का? नाही. तर उत्तर त्यामुळे होते पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट 7वा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा, प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विचार करायचा, प्रत्येक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. पाया ठिकाणी उजव्या बाजूला मोकळा गोल आहे, मोकळा गोल असणारा उजव्या बाजूला मोकळा गोल सर्वत्र आहे. पुन्हा खालच्या बाजूला उजव्या बाजूला खाली भरलेला आहे, तर इथं नाही म्हणजे हा पर्याय कट झाला. आता राहिला 1 2 4 आणि 1 2 4 मध्ये पाहिल्या लगेच आपल्या लक्षात येते पर्याय क्रमांक 4 कट होईल. का होईल? इथं 3 भरले, आपल्याला इथं 2 आहे, 4 कट केला. आता राहिले कोणते पर्याय? पर्याय 1 आणि पर्याय क्रमांक 3. आता फरक काय? नाही, तरी दिलेली आहे, मूळ आकृतीमध्ये आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. तर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. पहा पंचकोन आहे, त्याच्यामध्ये हे त्रिकोण दिलेले. पंचकोन सर्वत्रच आहे. त्रिकोण पहा, हे 2 त्रिकोण आहेत, त्या त्रिकोणामध्ये हा तिसरा गुंतलेला आहे. ज्या पद्धतीनं गुंतलेला आहे त्या पद्धतीचा पाहायचा. आता याच्यामध्ये वरचे आहे, खाली गुंतलेला आहे, पण इथं काय दिलंय? रेष दिली. पाहिजे का? नको आहे आपल्याला. इथं जी रेष ज्या पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने ही ठळक रेष आहे. इथं आपल्याला फेसमध्ये रेष आहे, इथे ठळक असते पण एवढीच आहे. चालेल का? नाही. तर हा पर्याय करतोय. पहिला 2 3 4 मध्ये हे त्रिकोण पाहा, त्रिकोणावरनं चौथा पर्याय करतो. इथं वरचे 2 आहेत पण खालचा इथं त्रिकोण दिलेला नाही, हा करतो. राहिला दुसरा आणि तिसरा, फरक शोधा. इथं रेष दिलेली आहे. पहिले त्रिकोण जर पाहिले, ज्या पद्धतीनं पाहिजे त्रिकोण आहे ठीक आहे, इथं रेष आतमध्ये त्रिकोणामध्ये रेष दिलेली, आपल्याला रेष तशी नको आहे, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. खूप बारकाईने पाहावं लागतं. नजर आपल्याला त्या पद्धतीनं एका गोष्टीवर लक्ष देता आलं पाहिजे. चला पुढे प्रश्न 9 ते 12. दिशा न बदलता या ठिकाणी बसणारी आकृती. पहिल्याच्या दुसऱ्यामध्ये काय संबंध आहे का? नाही. दुसऱ्याच्या चौथ्यामध्ये काय संबंध आहे का? पहिल्याच्या चौथ्यामध्ये आहे. काय संबंध आहे? त्या ठिकाणी पाण्याचं नाही होत, तिथे बाण आहे आणि मागची बाजू बाण म्हटलं तर इकडे बाण द्यायला पाहिजे. आणि इथं रेषा या दिसत्या रेषा इथं आहेत का? रेषा त्या नाही, त्यामुळे इथे बाण या पद्धतीनं होऊ शकतो. या ठिकाणी थोडस त्या रेषा पुसट झाले. ओके ओके, आरशातले सॉरी 1/4 मध्ये आरशातलं मला पाण्यातलं तिरक्यामध्ये आहे. पाण्यातलं म्हटलं तरी काय चुकीचं नाही, आरशातलं म्हटलं तरी त्या पद्धतीनं येणार आहे, फक्त तिरका आहे, हे काय आडवं नाही. त्यामुळं याचं पाण्यामधलं किंवा आरशामधलं बघितलं तर हा बाण या ठिकाणी पाहिजे, या बाण या कोपऱ्यामध्ये पाहिजे. याच्यावरून पर्याय क्रमांक 2 कट होतोय, 3 पण कट होतोय आणि इकडे 2 पाहिजे कोणाचा, म्हणजे पहिला आणि चौथा राहतो. पहिल्या चौथ्यामध्ये काय? आतला कर्व. आतला कर्व कशा पद्धतीने पाहिजे पहा, या पद्धतीने पाहिजे.
ज्या पद्धतीनं पाहिजे म्हणजे उत्तर कोणतं येणार आहे? पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढे प्रश्न क्रमांक 10. प्रत्येक प्रश्न आपण बारकाईनं समजून घेतो आहोत, प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजते. 10वा प्रश्न, याचं या ठिकाणी आरशातलं आहे, याचं पाण्यामधलं आहे, याचं आरशातलं पहा किंवा याचं पाण्यातलं. इथं भरलेलं आहे, भरलेला या ठिकाणी पाहिजे. पहिला कोणता स्पॉट होईल? ज्या पद्धतीने हवा त्या पद्धतीने दुसऱ्या नाही मग दुसरा स्पॉट होईल. आता राहिला पर्याय क्रमांक 3 आणि 4. काय फरक आहे 3 आणि 4? रेष इथं आहे, इथं रेष नाही. आपल्याला काय पाहिजे? इथं रेष पाहिजे का? नको. त्यामुळे चौथा कट होईल. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न. अरे हे अगोदर करायचं ना. हो की बरोबर काय, मग त्याचं जॉईन करायचंच नाही ना. आपल्या टीचरांचा आणायचा, श्रेय सरांचा आणायचा, बरोबर का नाही? दुसऱ्या कोणाचे टॅब तुम्ही जॉईन करूच नका ना. आणि दुसरा जॉईन कर, मग ते हे कर. म्हणजे चालू मध्ये मी बंद करतो, बंद पडतो. हा जमतोय का दुसरा आणायला? तो पण कनेक्ट प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये चाललेला आपला हा 10वा झाला. 11वा प्रश्न. त्या ठिकाणी मोकळी जागा दिलेली आहे. याचं या ठिकाणी आरशातलं होईल, याचं इथे आरशातलं आहे किंवा याचं पाण्यातलं, याचं पाण्यातलं घ्यावं, याचं आरशातलं घ्या. पहिल्या या ठिकाणी येणारा गोल जो आहे तो या ठिकाणी या कोपऱ्यात येणार आहे. या कोपऱ्यात येणारा गोल त्याच्यावर पहिल्या पर्याय क्रमांक 3 करतो. आता इथे वरती गोल आहे, इथे गोल आहे, इथे गोल आहे. आता बाकीचा फरक शोधा. त्याच्यामध्ये त्याचा बाण, त्या ठिकाणच्या बाणावरून पाहिलं तर कोणता पर्याय करतोय? बाणावरून पाहिलं तर मागे या ठिकाणी पहा, इथं अर्धगोल आहे, इथं अर्धगोल आहे, अर्धगोल इथं चौकोनाचा बाणाचा या ठिकाणी मागचं बाज असलं इथं चौकोन तयार होणार आहे. तो नको, तो कठीण राहिला पहिला आणि दुसरा. पहिल्या दुसऱ्यामध्ये काय फरक आहे? पहिल्या दुसऱ्यामध्ये रेष आहे ना तिरकी, या कोपऱ्यापर्यंत गेली. ही रेष आहे ती इथपर्यंत गेली. मग आपल्याला कुठपर्यंत पाहिजे? इथपर्यंत पाहिजे. आतमध्ये गेलेली नको. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला पुढे 12वा प्रश्न घ्या. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये नक्कीच व्यवस्थित आपल्याला आणतो. त्या ठिकाणी पहा बरं, याचं पाण्यामध्ये घेतलं, वरती जोडत आहे. काही वरती गेलेले खाली गेले, म्हणजे याचं पाण्यामधलं आहे, याचं पाण्यामध्ये इथे, म्हणजे याचं पाण्यामध्ये इथे, याचं पाण्यामध्ये इथे, किंवा याचा आरशामध्ये म्हणलं तरी बरोबर. याचा आरशामध्ये बघितलं तर ही रेषा खाली पाहिजे. रेषा सुरुवातीला खाली असणारी, त्याच्यावर दुसरा पर्याय करतो. ही रेष खाली आहे पहा, इथे पहिली रेष, दुसरी वर आहे. रेषेवरून पाहिलं तर आपण फक्त दुसरा पर्याय कट केला. पहिला, तिसरा, चौथा. आता याच्यामध्ये काय बघायचंय? रेषा. आता रेषा ही जी आहे जुळलेली, त्या ठिकाणी अशी जुळेल तिरका, ज्या पद्धतीनं पाहिजे याच्यानुसार ही रेषा बरोबर आहे. इतर रेषा अशी पाहिजे होती, या पद्धतीने दिली म्हणून ही चूक आहे. तिसरा पर्याय कट झाला. आता राहिला पहिला आणि चौथा. फरक शोधा. या ठिकाणी चौकोन दिला, या ठिकाणी गोल दिला. या ठिकाणी चौकोन, या ठिकाणी चौकोन. इथं गोल आहे, इथं गोल आहे. मग आपल्याला बरोबर कसं पाहिजे? इथं चौकोन पाहिजे आणि इथे चौकोन पाहिजे. दोन्हीकडे इथे चौकोन पाहिजे. इथं दोन्हीकडे चौकोन आहे, इथं दोन्हीकडे चौकोन नाही. हा कठीण उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. खूप छान. चला पुढे 13वा प्रश्न घ्या. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये मालिका तयार करायची आहे आणि मोकळ्या जागी कोणता पण येईल ते विचारलेला. या ठिकाणी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. गोल पाहिला, पहिल्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला वर आहे काय?
दुसऱ्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये चौथ्या आकृती उजव्या बाजूला वर त्याच्यात कोणता पर्याय कट होईल पहिला कट होईल तिसरा कट राहिले कोणते दुसरा आणि चौथा दुसरा आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे काय ओके गोलावरनं फक्त पाहिलं की इथं पाहिजे तो फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये जेव्हा एका ह्याच्यानं उत्तर निघतं 3 पर्याय कट होतात तेव्हा मात्र जरा काय नाही उत्तर आले पटकन आपल्याला पुढे जायचं नाही आपल्याला अजून एक 2 गोष्टी पाहिजेत पुढे पाहिली पहिल्या आकृती डाव्या बाजूला खाली दुसऱ्या आकृती उजव्या बाजूला खाली तिसऱ्या आकृती उजव्या बाजूला चौथ्या आकृती डाव्या बाजूला आहे का आहे या गोष्टी पाहिल्या पाहिजे चला पुढील प्रश्न क्रमांक 14 प्रत्येक प्रश्न आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये बसवणार आहे प्रत्येक प्रश्न आपला गुणवत्तेतून बाहेर टाकणार आहे पायामध्ये 1 गोल आहे 2 आहे चौकोन आहे 2 आहे 3 आहे म्हणजे आपल्याला किती असणार आहे 4 वरनं पहिल्या दुसरा चौथा आता इथे 4 आहे तिथे 4 कुठे 4 इथं खाली 3 वर आहे इथं खाली 4 आहे आता दुसरा काय फरक आहे याच्यामध्ये दुसरा काही फरक नाही आता इथं काय होतं मध्यभागी 2 झाले 3 झाले म्हणजे याच लाईन मध्ये काय केले पाहिजे चौथा बसवला पाहिजे तो असं बसवून चालेल का इथं कसं झालं असतं पहिला खाली दुसरा याच्यावर आला तिसरा बाजूला आला असं झालं असतं तर ते ठीक होत एका लाईन मध्ये त्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 चल पुढे 15 प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय झालेलं आहे पहा गोल आहे त्यामध्ये त्रिकोण आहे त्यामध्ये वरी तर यातनं दुसऱ्यामध्ये काय झालं आतला बरी पण गायब झाला राहिला तो त्रिकोण आहे गोल आहे म्हणजे काय झालं आपलं आतली एक आकृती नष्ट झाली गायब झाली आता इथनं इकडे गेलं काय झालं आतला त्रिकोण गायब झाला म्हणजे आता इथं गेलं काय होणार गोल गायब होणार म्हणजे नुसता काय राहणार पर्याय क्रमांक 2 तर पुढील प्रश्न क्रमांक 16 प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी त्रिकोण आहे त्याच्यामध्ये चौकोन आला त्रिकोण त्यात चौकोन आला त्यात दुसऱ्याचा तिसऱ्या त्यामध्ये काय आला पंचकोन आला म्हणजे काय होते यात एक आकृती मगाशी गायब होती इथं काय होते वाढते म्हणजे इथं पंचकोनाचं काय येईल षटकोन आता षटकोन याच्यावर पर्याय कट होत आहेत सगळे तर या ठिकाणी त्रिकोण पंचकोनामध्ये वेगळा त्रिकोण आला इथं वेगळेच आहे या दोघांमध्ये पाहिलं तर त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन कोणत्या आकृतीत वाटतोय पहिल्या थोड्याशा आकृत्या व्यवस्थित स्पष्ट नाही चला पुढे प्रश्न क्रमांक 17 प्रश्न आपल्याला 17 ते 20 मध्ये पहिल्या दुसऱ्यामध्ये जे नातं आहे ते तिसऱ्या चौथ्यामध्ये आहे काय झालं या ठिकाणी जे आकार आहेत ते या समोरच्या भागामध्ये इथे 3 भाग रिकामे आता इथे काय केलं 3 भाग भरले इथं 1 भरलेला आहे इथं 3 भाग भरलेले असतात पण कुठे असतात 3 भाग भरलेले जेव्हा तिसरा आणि चौथा पर्याय कट होईल इथे 3 भाग भरलेले पाहिजे हे आपल्या लक्षात येईल आता मोकळा भाग कुठं पाहिजे इथे पाहिजे तर इथं काय झालंय जो भाग भरलेला होता त्याच्या समोरचा भाग रिकामा जो भाग भरलेला आहे त्याच्या समोरचा भाग रिकामा आहे का कुठल्या पर्यायामध्ये नाही आपल्याला तर जशा पद्धतीने विचार करून चालतोय का आपल्याला काय करावं लागेल ही आकृती ज्या जागेवरचा रंगवलेला आहे त्या जागेवरचा कसा आहे भरलेलाच भाग आहे ज्या ठिकाणचा भरलेला आहे त्या ठिकाणचा भाग कसा राहायला पाहिजे भरलेलाच राहायला पाहिजे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे उत्तर 1 असायला पाहिजे 2 दिले भरलेला आहे त्या जागेवरचा रिकामा नाही तर भरलेला होता तो भाग भरलेला म्हणजे भरलेला भाग रिकामा भरलेला रिकामा थोडस इथे गल्लत आहे प्रश्नामध्ये आता एखादा प्रश्न आता तुम्हाला विचार करायला लावणारे आहे उत्तर पर्याय क्रमांक
दोन असायला जर असेल तर तिथं पण त्याला वेगळा क्रायटेरिया असते. चला पुढे केचं काय आहे हो? आरशेतील क्रमांक 3. ओके. एखादा प्रश्न तुम्हाला कन्फ्युजन करणारा असतो की नक्की त्याचं उत्तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगावं लागतं. पहा या ठिकाणी त्रिकोण आहे, चौकोन झाला. पहिल्याचा दुसऱ्या संबंध आहे, तसा तिसऱ्याचा चौथीशी. तिला सरळ इथं त्रिकोण आहे, तिथं काय झाला चौकोन. आता इथं पंचकोन आहे, काय होणार? त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला कट होईल, चौथा कट होईल. या ठिकाणी षटकोन आहे, या ठिकाणी पंचकोन आहे. आई पर्याय कट होईल, तर उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 2. आता याचे बघूया. इथे 2 आहेत तुरे, यात 3 आहेत, इथे 4 आहेत, मतलब किती असणार आहे? 5 तुरे असणार आहे. चला पुढे चौकोन आहे, चौकोन आहे. या ठिकाणी चौकोन आहे म्हणून काय झाले हो? 4 त्रिकोण 4 कोण. आता इथे त्रिकोण आहे म्हणल्यावर काय होईल? 3 त्रिकोण आणि 3 कोण. इथं 2 आहे, चालेल का? इथं चालेल, इथं काय नाही चालणार? 4. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. चला पुढे 21वा प्रश्न घ्या. 21वा प्रश्न. याच्यामध्ये काय करायची? आकृती पूर्ण करायची आहे. ती आकृती पूर्ण करायची असा भाग तिथं जुळवायचा. आता या ठिकाणी बघितला तुम्ही भाग, तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी बसवणारा भाग पहा. इथं तुम्हाला वाटतं की इथनं इथपर्यंत नाही, इथं रेस दिले. जुळवायचा भाग आपल्याला या ठिकाणी म्हणजे या इथून इथपर्यंत ही रेस द्यायची, हा जुळवायचा एवढा. हे 4 बिंदू, हा बिंदू आणि हे 2 बिंदू, या पद्धतीचा आकार पहा. रेस जुळवा या ठिकाणी कापणीसारखा आकार. ते कुठं पाहिजे? या बाजूला काटकोन पाहिजे, या बाजूला. तो या ठिकाणी आहे, चालेल का? नाही, या बाजूला काटकोन आहे, इथे काटकोन आहे, इथे काटकोन नाही. हा पर्याय कर राहिला. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. फरक काय हो 2 आणि 3? वक्ररेषा या पद्धतीने इथे या पद्धतीने. कोणत्या पद्धतीने पाहिजे आपल्याला? पर्याय क्रमांक 2 सारखी पाहिजे. काय खाली गेता उलटे काय म्हणतात बघू, बोला. खाली गेले आरशातील नाही रे बघा ते. ओके 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 ओके. त्यांचं पहा, त्यांचं काय म्हणणं आहे की पहिल्याच दुसरा, आता इथं आरशातल्या आकृतीशी संबंध नव्हता कसा, पण तुम्ही जर पाहिलं या उलटा यायचं आरशातलं बघितलं तर हे असं, याचा आरशामध्ये बघितलं तर या ठिकाणी या पद्धतीने पाहिलं तरी उत्तर काय येणार आहे? 2च आहे. फक्त त्यांचा संबंध काय म्हणे की आरशामध्ये पण जुळू शकतं, काय हरकत नाही. असं काही नाही की आरशातलं जुळणार नाही किंवा आरशातलं बघायचं नाही, असं काही नाहीये. तर या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणचा हा कापलेला आकार, या ठिकाणचा अँगल, तिरकी रेषा आडवी रेषा या ठिकाणी पाहिजे. तिरकी रेषा आडवी रेषा आहे का? नाही. तिरकी रेषा आडवी रेषा, तिरकी आडवी म्हणजे हा पर्याय. या दोघांमध्ये फरक काय हो? खाली इथं तिरकी रेषा आणि इथं काय कोण डायरेक्ट आहे. आपल्याला कसं पाहिजे हो? तिरकी रेषा तर तिरकी रेषा म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2. हो. कन्फ्युजन तुमचं मी केलंच पाहिजे ना, तुम्ही स्ट्रॉंग राहायला पाहिजे, नाही सर हेच. ओके, हे खूप महत्वाचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. या ठिकाणचा आकार पहा, या ठिकाणी थोडीशी सरळ रेषा आहे, पुन्हा तिरकी रेषा आहे. तर या पद्धतीच्या आकारावर इथं आहे, बरोबर इथे आहे, ते आहे, इथे आहे सर्वसाधारणपणे. तर असू द्या. या ठिकाणची रेषा ही कशी आहे? आडवी आहे का? बरोबर नाही, थोडीशी तिरकी म्हणजे अशी काही खूप तिरकी नाहीये. आहे आपण म्हणूया इथं खूप तिरकी आहे, चालेल का? एवढी तिरकी नाही चालेल. हा पर्याय आपण करू शकतो. ओके. आता बाकीच्या याच्यावरती पहा, या ठिकाणची तिरकी रेषा, ही तिरकी रेषा इथं आहे, इथं आहे. आता हा पर्याय कट केला आहे, इथं आहे का? जेवढ्या पद्धत जेवढी लांब पाहिजे तेवढी तिरकी रेषा आहे काही नाही, म्हणजे हाच कट राहिला. कोणता?
पहिला दुसरा. आता यात फरक काय हो? आता इथं पुढे आल्यानंतर इथं चोची सारखा भाग आहे, इथं चोची सारखा भाग नाही. आपल्याला कुठला पाहिजे? चोची सारखा भाग आणि मग तिरकी चोची सारखा भाग तिरकी रेषी. त्यामुळे पर्याय 2 कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. चला पुढे प्रश्न क्रमांक 24. या ठिकाणी जो कापलेला भाग आहे तो भाग, कापलेला भाग बारकाईनं बघितला तर आपल्याला लगेच लक्षात येईल. बसणारा तसा बसणारा भाग पाहिजे, तो कोणत्या पर्यायामध्ये आहे याच्यावर लगेच आपल्याला कळतं. या ठिकाणी जसा तसा भाग बघतो, जसा तसा इथं दिलेला आहे. चालेल का? आता याचं हे आरशाचं प्रतिबिंब चालेल का? इथं बसवणारा भाग पाहिजे हो याच्यामध्ये, कारण पहिलं दुसरं कळतं. आता राहिलं तिसरं चौथं. फरक पहा काय आहे. इथं डायरेक्ट तिथनं कटिंग असं चालू केले आणि इथं काय केले, आडवी आहे आणि मग कटिंग चालू केलं. ओके, आपल्याला पहा बरं, अगोदर आडवी येईल का इथं डायरेक्ट कटिंग चालू होईल? आडवं पाहिजे आणि मग कटिंग चालू केलं पाहिजे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. 3 लिहिले ते चुकलं. का चुकलं? हे काही इथपर्यंत शेवटपर्यंत गेलं, हे इथपर्यंत गेलं असतं ना तर ते बरोबर आहे. ओके चला 5, 6, 7 त्याचं आरशातलं प्रतिबिंब, 7चं आरशातलं प्रतिबिंब. या 7चं या ठिकाणी येणार आहे लगेच. त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? 2 आणि 4 कट. 4 मध्ये जसा आहे तसा 7 दिला म्हणून कट, म्हणजे पाण्यातलं दिले म्हणून कट. आता राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय हो? पहिला 5 म्हणजे 6 कडे बघत बसायची गरज आहे का? 5चं आरशाचं प्रतिबिंब कोणता येईल? इथं का नाही चालला? आहे तसं दिले, त्यामुळे हे कट उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला पुढे पहा. याचा आरशाचा वरचा पान आहे तो वरतीच राहतो, असा तो पाण्यामध्ये होतो. मी पाण्यातला आपल्याला विचारले का आरशातलं, म्हणून पहिला चौथा पर्याय कट होतो. पहिला दुसरा तिसरा. आता याच्यामध्ये हा मोकळा बाण उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला होईल, जे हा या पद्धतीने असायला हवा. याच्यावरनं कोणता पर्याय कट होईल? तिसरा पर्याय कट होईल. या ठिकाणी कोरा पाहिजे, तिथं भरीव दिलेला आणि तिसरा पर्याय कट होईल. आता राहिला कोणता पर्याय? काय फरक आहे 1 आणि 2 मध्ये? मोकळा आहे ते भरीव आहे. इथला गोल पहा, हा गोल जवळचा आहे, तो जवळचा भरीव आहे. लांबचा आहे, आरशापासून लांबचा आहे मोकळा, आरशापासून लांबचा मोकळा पाहिजे. त्यामुळे कोणतंही उत्तर पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 27. प्रत्येक प्रश्न तुमची अशी परीक्षा घ्यायला आलेला असतो. एक प्रश्न तुम्हाला गुणवत्ता यादीतून बाहेर निघतो, कारण मेरिट जर पाहिलं तर 97.5च्या आत मेरिट येत नाही. चला या ठिकाणी पहा, आरशाच्या जवळ एकच आहे, ज्या ठिकाणी एकच आला पाहिजे वरती, इथं नाहीये. जे हा पहिला कट होईपर्यंत या ठिकाणी पहा आरशाच्या बाजूला येते. आरशाच्या मध्ये म्हणजे उजवीकडे असणार आरशाचे प्रतिबिंब डावीकडे, म्हणजे या ठिकाणी एक आहे, म्हणजे या तुझ्या डाव्या बाजूला एक इथं पाहिजे, एक इथं पाहिजे. इथे 2 दिलेले म्हणून हा पर्याय कट होईल आणि हा उलटा दिलाय म्हणून हा पर्याय कट. राहिला पर्याय 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये फरक आहे. 2 आणि 3 रंगवलेले भाग सारखेच आहे. हे बरोबर. या ठिकाणी पहा, इथं भरीव गोल कोणता आहे? वरचा. इथे खालचा. मग आपल्याला कुठला पाहिजे? खालचा पाहिजे. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 4 चुकीचं आहे. चला पुढील प्रश्न. टिपका, रंगवलेला टिपका. रंगवलेल्या टिपक्यावरून कोणता पर्याय कट होईल रे? बरोबर आहे. तर भरलेल्या टिपक्यावर कोणता पर्याय कट होईल? 1 आणि 2 पर्याय कट. 1 आणि 2 पर्याय की ज्या ठिकाणी आपल्याला रंगवलेली पाहिजे, ज्या ठिकाणी रंगवलेली पाहिजे त्या ठिकाणी उजवीकडे आहे. आरशामध्ये ते डावीकडे होणार आहे. डावीकडे म्हणजे या ठिकाणी रंगवलेला पाहिजे होता, तो त्या जागेवर नाही, म्हणून पहिला दुसरा कट. फरक काय आहे हो?
मग तिरकी रेष वरून खाली आलेली आहे, कुणीकडे गेलेली, उजवीकडे खाली गेलेली. तर आता ती आरशामध्ये डावीकडे खाली गेलेली पाहिजे. ती 4 मध्ये इतर जशी तशी दिलेली. त्यामुळे तिसरा कठीण उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न क्रमांक 29 ते 32. त्यामध्ये प्रश्न आपण दाखवले, आपण गाड्या घातलेल्या. गाड्या उघडल्यानंतर ते कोणत्या आकृतीमध्ये, इथे तुम्हाला काय पद्धत सांगितली, तुम्ही कोणती पद्धत वापरायची? आरशाची पाण्यात दिलेलं असतं, फक्त त्यामध्ये काय बघायचं तुम्हाला सांगतो की जी शेवटची आकृती आहे ही आकृती कोणत्या उत्तर आकृतीमध्ये आहे, कोणत्या आकृतीमध्ये नाही, त्याच्यावर पर्याय कळतात. नंतर पाण्यातलं आरशाचं सगळं बघावं लागतं. पाहू आपण, खाली वर घडी घातली, इकडून घडी घातली, पुन्हा खाली वर घडी घातली, इथं काय कापलं? 2 कापलं. हा काय, हा का प्रश्न आकृती कोणत्या कोपऱ्यात आहे ही? डाव्या बाजूला वर. डाव्या बाजूला वर आहे का इथं? डाव्या बाजूला वर आहे का इथं? इथं पर्याय कळला 2 कळलं. आता याचं हितलं इथं उघडलं तर हे कोणतं होईल? याचं एवढंच इथं उघडणार, बरोबर? इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे, इथे बरोबर. आता ही आकृती इकडे उघडली तर काय होणार? याचं व्ही सारखा तयार होईल. याच्यावर कोणता पर्याय कट होईल? इथं या पद्धतीनं पाहिजे होतं, ते वेगळ्या पद्धतीने दिलं. हा कट येईल, म्हणजे पहिला दुसरा कट झाला, राहिला कोणता? तिसरा चौथा. ही आकृती खाली उघडली तर काय होणार आहे? उलटा व्ही होणार आहे पाण्यातलं. त्यावर उत्तर कोणतं येईल? इथे हे चुकीचे हे असं पाहिजे होतं. त्या उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. खाली वर घडी, इकडून इकडे घडी, आणि या ठिकाणी ते कापलेलं. आता हा आकार खाली उघडला, या ठिकाणी चौर पूर्ण होईल, या ठिकाणी आकृती पूर्ण होईल. रेषेकडे कापलेलं म्हणजे ते रेषा अंतर सोडत नाही, ते चिकटून असतं. हा आकार कोणत्या आकृतीमध्ये इथं आहे का? कुठं आहे रे हा आकार? डाव्या बाजूला वरच्या भागात. डाव्या बाजूला वरच्या भागात हा कापला उघडला तर असा होईल का? होईल. हा आकार इथे का उघडला तर असा होतोय, इथे होतोय, इथे होतोय, इथे होतोय, सगळीकडे होतोय. ओके. आता ही आकृती इकडे उघडली तर याचा व्ही असा होणार आहे. आकार इथं आहे का? काय चुकलं इथं? नाही इथं. हा म्हणजे नजर कुठं त्याची गेली या कोपऱ्यामध्ये. या करे आकृती मला कोपऱ्यापर्यंत चिकटली का रे? अंतर सोडलंय का नाही? इथं काय केलं या कोपऱ्यापर्यंत चिकटलं, एवढा अंतर कोपऱ्यापर्यंत जाणार आहे का? म्हणून पहिला कर म्हणजे हे मला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण याच्यावरून कोणता पर्याय कट केला होता? कोणताच नव्हता कट झाला म्हणते याच्यावरून कोणता. ओके. आता याचं आपण बघितलं होतं व्ही सारखा आकार इथं नाही म्हणजे व्ही सारखा होणारच नाही ना. हा आकार होणार आहे. याचा आरशामध्ये बघितलं तर असा असं आकार म्हणजे उलटा व्ही सारखा यासारखा आकार होईल. या आकृती याचा आरशात उघडलं तर या पद्धतीनं झालं पाहिजे, या पद्धतीने झालं पाहिजे, ते या ठिकाणी. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. ओके. ते काही प्रश्न आपल्याला बुद्धीला चॅलेंज देणारे असतात. तर या ठिकाणी 5 तिरके आहेत, वरून खाली घातलं, इकडून इकडे घातलं. आता या ठिकाणी काढलेलं आहे चौकोन आहे पाहे. ही आकृती त्रिकोणी इकडेच उघडली, इथे चौकोन तयार होणार. या चौकोनाला हा चौकोन तयार होईल, पुन्हा याच्यावरती या पद्धतीने 3 आहे, इथे 3 तयार. आता इथं इथली घडी दाखवलेली असेल नसेल, पण हा आकार पर्याय कट आपण कसे वापरतो? हे 3 चौकोन कुठं आहेत? खालच्या बाजूला 3 आहे. हे खालच्या बाजूला 3 पाहिजे आहे तर इथं आहे, इथं आहे दिली नाही, फक्त ही घडी दिलेली नाही. यात घडी दाखवली नाही, यात घडी दाखवली नाही, एवढंच फक्त. इथं खाली 3 चौकोन आहेत का? आहे. इथं आहे, इथं आहे, तिथं आहे का? ह्या घडी इथं आहे का? ज्या पद्धतीनं पाहिजे तसं आहे का इथं? तिसरा चौथा कट झाला. आता या दोघांमध्ये फरक काय जाणवतोय?
इथं इरेज जोडलेली आहे, इथं नाही. मग मला सांगा बरं, जोडलेली पाहिजे का नको? नको जोडलेली ही नको म्हणताय. पाहिजे जोडलेली का उत्तर काय येणार आहे? एक आहे. पुढील प्रश्न काय 32वा. बारकाईनं बघत चला, समजून घेत चला, विचार करत चला. माझ्या अगोदर तिथं उत्तर टाकत चला. तुम्ही लाईक केलं का? बसल्या पहिल्यांदा आल्या ती घंटी वाजवायची, सरांची बेल वाजवायची. हा, सरांची लावलेली घंटी आलेल्या सरांची घंटी दाबायची. गोरे काय? हा चला या ठिकाणी इकडून गडी केली, खालून वर केली. आता या ठिकाणी हातात कापलेला आहे. उजव्या बाजूच्या बाजूवर अर्धा गोल आहे का? याच्यात कुठलंही उत्तर? काय डोकं चालवलं रे ध्रुव? काय डोकं चालवायला लागतं? बघितलं एवढं बारकाईनं किती सोपं आहे. अवघड काय आहे का गोरे? म्हणजे डोकं फक्त चालवलं पाहिजे सोडवताना असं. चला पुढील प्रश्नाकडे. त्या ठिकाणी तुकडे जोडायचे. हा कोणता आकार आहे रे? आकार कोणता आहे? चौकोनी. दोन चौकोन एक त्रिकोण. दोन चौकोन एक त्रिकोण आहे. तुकडे किती आहेत? एकूण तुकडे किती आहेत? तुकडे चालेल का? तुकडे चालेल का? तुकडे चालेल का? उत्तर नुसते तुकडेच मोजले रेवन. तुकडेच फक्त मोजले आपण. हा, जाताना ते अंगणवाडीचे रिसीट घेऊन जा. चला पुढे. किती तुकडे आहेत हो? एक त्रिकोण आहे, दोन वर्तुळाचे पाकळे आहेत. अर्धवर्तुळ नाही ते, अर्धवर्तुळ. हे तुकडे तीन, या तुकडे किती? तीन, त्या तीन, या चार आहेत. म्हणजे आकडे या चार होते. पहिल्या कोणता पर्याय करू? चार तुकडे आहेत. यातून जे पद्धतीने हवे तसे चार तुकडे, चार तुकडे हाय करणं. आता राहिला पहिला आणि दुसरा. पहा बरं, डोळ्याला कुठली चांगली गोष्ट? घरामध्ये सुट्टीच्या दिवशी तुम्ही सगळा केरचा पसारा केलेला आणि तो आवडल्यानंतर मम्मीला आवडल्यानंतर दिसणारं घर आणि तुम्ही सगळा पसारा केलेला तेव्हा दिसणारं घर, कुठलं चांगलं घर वाटतं? पसारा केलेला नाही ना. तसं या आकृत्या मांडल्यानंतर त्यापासून एक विशिष्ट रचना तयार झाली पाहिजे ना. तेव्हा आपलं कसं तरी टाकायचं. त्यामुळे उत्तर कोणतं येणार आहे? आकार बघा, हा कसला आकार आहे हो? आता याला आकार म्हणता येत नाही कोणता, पण जो आकार येतो त्यातला चौरस पाहिजे. तुकडे 1 2 3 ज्या व्ही सारखा आहे तुकडा, इकडे व्ही सारखा आहे, मधला काढलेला आहे. मधला हा चौकोन आहे का याच्यात? नुसतं हा चौकोन बघितला तर त्याच्यावर उत्तर कोणतं येते? चला पुढील प्रश्न. 5 तुकडे किती आहेत? 4. हे कसले पहा. हा तुकडा कसला आहे? हा कसले त्रिकोण आहे ते? हा कसला त्रिकोण आहे? समभुज आहे. समद्विभुज म्हणू शकते. ही बाजू सारखी वाटते. विशाल कोण होणार नाही. विशाल कोण? ओके, विशाल कोण पण म्हणू शकते. विशाल कोण समद्विभुज त्रिकोण. आता या चौकोनाकडे लक्ष देऊ. पतंगासारखा चौकोन आहे का इथं? पतंगासारखा चौकोन, पतंगासारखा चौकोन, पतंगासारखा चौकोन आहे की इथं? पतंगासारखा चौकोन आहे का इथं? पतंगासारखा चौकोन नाही आहे. पतंगासारखा नाही हो, फिरवून लावलेला असं सरळच असावं असं कोणी सांगितलं. पण तुकडे किती पाहिजे त्याच्यामध्ये? 4. किती तुकडे? पुन्हा चौकोन नाही म्हणून नाही, चौकोन आहे पण तुकडे किती पाहिजे? 4 म्हणून कट. बघ इथं
पतंग नाही घ्यायचा का बरं, इथं पतंग नाही उत्तरी पतंगाचा पर्याय क्रमांक पुढील प्रश्न काय लपलेली आकृती. लपलेली आकृती तिरकी तिरकी उभी आडवी उभी वाटी तिरकी आहे का इथं इथं आहे तिरकी उभी नाही इथं तिरकी आहे इथं तिरकी आहे का तशी कुठे आहे खाली बरं एक मिनिट फिरवून पण असे शकतो बरं का ही आकृती जशी ना तशी असेल योग्य पण क्वचित प्रसंगी जर जोडली नाही तर ती फिरवून पण असेल शक्य बघितलं ना आपण काही ठिकाणी हाच त्रिकोणी आकार म्हणा आपण इथे धरला भुयाला उभी जरा आडवी आहे का वाटी आहे का नाही तर हा पर्याय येणार नाही आता इथे पाया ठिकाणी या ठिकाणी वरती आहे तिरकी रेषा तिरकी तिरकी उभी आडवी उभी उलट आहे पर्याय क्रमांक 3 इथं बघू आपण तिरकी कुठं आहे इथं त्याला खाली तिरकी आहे का इथं कुठं आहे का इथं खाली कुठंच नाही इथं बघितलं आपण इथं बघा तिरकी तिरकी त्याला उभी आहे का नाही तर मग पर्याय क्रमांक 3 चला पुढील प्रश्न क्रमांक 38 आडवी रेषा उभी आडवी तिरकी आडवी या दोन रेषा पॅरलल आहे पॅरलल दोन रेषांवर आहे पॅरलल दोन रेषा आहेत का याच्यात इथं आहे पण याला खाली पॅरलल आहे का पॅरलल म्हणजे समांतर समांतर रेषा दोन आहेत का इथं नाही याच्यात दोन समांतर रेषा एकच आहे आडवी रेषा समांतर आहे का नाही याच्यामध्ये आहे याच्यात आहे याच्यात पहा आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा तिरकी रेषा आडवी रेषा जोडताय इथं आडवी रेषा उभी रेषा आडवी रेषा तिरकी रेषा पॅरलल रेषा इथं मी जोडतो आकार या ठिकाणी इथं सुरू झालं इथं संपलं इथं अंतर किती दोन रेषांमध्ये खूप मोठं इथं या रेषेने इथं सुरुवात झाली उभी आडवी तिरकी आडवी पर्याय क्रमांक 1 चला पुढे उभी रेषा त्याला दोन आडव्या जोडले इथं मी सरांनी पंचकोन तयार केले हा पंचकोन बघायचा त्याला आडवी आणि तिरकी रेषा पंचकोन आहे काय तर पंचकोन कुठे पंचकोन नाही इथे पंचकोन कुठे जोडतो इथे इथं उभी रेषा पंचकोन या उभ्या रेषेवर मी फक्त कुठे इथं उभी रेषा आहे त्या आडव्या दोन तिरक्या त्याला आडवी आहे का आहे तिरकी आहे का आहे इथं जुळत आहे इथं पंचकोन नाही इथं पंचकोन नाही तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक चला पुढील प्रश्न क्रमांक 40 बुद्धिमत्तेमध्ये 40 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न सव्वा मार्काला पाया ठिकाणी आडवी रेषा उभी तिरकी आडवी रेषा इथे बघा आडवी रेषा आडव्या रेषेला उभी रेषा आहे का कुठे इथं चालेल का आडव्या रेषेला उभी रेषा आहे का नाही इथं आडव्या रेषेला उभी रेषा तिरकी रेषा उभी रेषा तिरकी रेषा उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 जी या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बारकाईनं पाहावी लागते ती गरजेचं आहे आता एक तुम्हाला तुमच्यापैकी एखादा टाक इथं द्या मला काय प्रश्न पाहता येईल तुमच्यामध्ये खालची ट्यूब एक लावत चालू आहे ना इथं पॉईंट आहे ना आपल्याकडे आहे ना खाली ठेवा ठेवताना इथं खाली ठेवायची इथं नाही टेबल आपण टेबलवर ठेवतो त्यामुळे ते चमकतो ओके चला पहिला प्रश्न पहा 41 नंबरचा प्रश्न आहे दर साल दर शिकणा किती दराने 12,500 रुपयाची सर्व व्याज 2 वर्षांनी 2,950 मुद्दत 41 12,500 ही मुद्दल आहे म्हणजे म आहे
दर दर किती दिलेला आहे? दर दर साल दर शेकडा दर असतो. दर साल दर शेकडा किती दर काढायचा. ओके. कालावधी दिलेला आहे 2 वर्ष. दर काढायचा आहे. कालावधी दिलेला आहे 2 वर्ष. वर्षामध्ये लागतो, वर्षामध्ये आहे. आणि व्याज दिलेले, व्याज किती दिलेलं आहे? 2250. व्याज दिलेले 2250. व्याज बरोबर मदत का भागिले 100. बरोबर आहे. तर आपल्याला त्यात वेळ घालून चालणार आहे. आपल्याला काय करायचं आहे? दर दर बरोबर काय? व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले काय दिलेलं आहे ते काढा. त्याने सूत्र वापरता आलं. हुशार मुलगा सूत्रही लिहित नाही, डायरेक्ट त्या किमतीवर. व्याज किती आहे? 2250 गुणिले 100 भागिले मुद्दल किती आहे? 12500 गुणिले कालावधी किती आहे? 2 वर्ष. 2 शून्याला 2 शून्य घालवा, इथला 1 शून्य घालवला, इथला 1 घालवला, इथला 1 शून्य घालवला, इथला 1. कुठलं घालवलं हे पण लक्षात आलं. हे का घालवलं? तर आपल्याला 25 ने भाग द्यायचा आहे. 25 ने भाग घालूया. 25 5 25 असेल. 25 9 25. आता या 5 ने लावला, 5 1 5, 5 2 10, या 2 ने लावला 2 1 2. तर किती आलं? 9. हा काय दर? तो कशात सांगितला जातो? दशांशी 9 रुपये. टक्के नाही. 5% कधी म्हणलं जातं? दसा 9% दर. जर तुम्हाला दसा आणि दशे वापरलं तर टक्के वापरायची गरज नाही. आणि इथं दर शेकडा म्हणजे टक्केच आहे. इथं फसायचं नाही. मला दर साल 9 रुपये दराने म्हणलं तरी याचा अर्थ दर साल दर शेकडा 9 आहे. चला पुढे 42वा प्रश्न पहा. 42वा प्रश्न त्याच्यामध्ये दिलेला आहे 2.02 2.0002 20.002 200.002 ची बेरीज. आता बेरीज करायची. बेरीज ही उभी मांडणीलाच करायची. पहिल्यांदा संख्या दिलेली आहे 2.02 दशांशचिन्हावर 2.02. एका खालची संख्या देतात दशांशचिन्हाखाली दशांशचिन्ह द्या. त्याच्या अगोदर 2.002 हे दशांशचिन्ह काय होतं? 2.002. अगोदर दशांशचिन्हाच्या अगोदर किती सांगितले? 20.002. चौथी संख्या काय झाली? 200. म्हणजे अगोदर दशांश लिहिले त्याच्या अगोदर 200 लिहायचे. 200.002 आणि यांची विचारलेली आहे. आता मोकळी झाली तिथं 0 द्या. नसेल तरी काय अडचण. लक्षात घ्या. आता इथं काय नाही म्हणजे 0 दिला पाहिजे. 2 4 6 2 0 2 4 2 दशांशचिन्हाखाली दशांश. किती उत्तर? 224.026. पर्याय क्रमांक 1. तर एका संख्येचे वर्गमूळ 24 आहे तर त्या संख्येची दुप्पट. एक संख्या माहित नाही, या संख्येचं वर्गमूळ काढणं तर ते 24. ती संख्या 43वा प्रश्न. एका संख्येचे वर्गमूळ 24. ती संख्या काढायची असेल तर या बाजूचा वर्ग एक वर्गमूळ काढायचं, इकडला वर्ग करा, इकडला वर्ग करा. मग 24चा वर्ग एक्स बरोबर काय आलं? 576. आपल्याला एक ची किंमत विचारली का? त्या संख्येची दुप्पट. मग 576 ची काय केली पाहिजे? दुप्पट. गुणिले 2. हे सब 480 2 1 14 15 5 1 10 ने काय ती संख्या 1152. 44वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 44. प्रत्येक प्रश्न पहा. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी. पहिल्या 5 विषम संख्या कोणकोणत्या आहेत? 1 3 5 7 9. सरासरी कशी काढतो आपण त्याची?
बेरीज एकूण संख्या किती आहे 5. त्यांची बेरीज 9 7 16 5 21 24 आणि 25. याच्यावर सरासरी कशी काढायची? बेरीज भागिले एकूण संख्या. बेरीज भागिले 5 केलं तर 25, 5 भागिले तर किती येणार आहे? हुशार मुलगा असेल तर हे करत असतात. सर क्रमवार संख्या असल्या ना ही मधली संख्या टाकायची. क्रमवार टप्प्याने विशिष्ट क्रमाने टप्प्याने असतील. इथे 2 टप्पे आहेत. 1 2 3 3 2 5 5 2 7 7 2 टप्प्याने विशिष्ट क्रमाने 5 असतील तर मधली संख्या त्याची काय येते? सरासरी. हे करत बसायची देखील गरज नाही. एक प्रश्न पण हे लिहिलं पाहिजे. हे एवढं लिहिलंच पाहिजे. पण म्हणा की नाही आम्ही तोंडी चालणार नाही. जे कराल ते लेखी करा. सक्त ताकीद आहे. आणि तुमच्याकडे गट केले असतील सरांनी कोणी कच्चं काम पाहायचं. आपण जे असतील जे पहिल्यांदा सुरुवातीला होते तर त्यांचं तपासतील आणि तुम्हाला पुन्हा बाकीच्यांचं तपासायला सांगत. प्रत्येकाचं सरांनी तपासणं शक्य नाही. मग ते तेवढं मात्र बारकाईने ज्याने केलेलं नाही ना कच्चं काम त्यांना फटके द्या म्हणून सरांना स्पष्ट सूचना करतात ना. ओके कंपल्सरी. उद्यापासून तुमचा लेखी एक पेपर होणार आहे नवोदयाचा. त्याला उत्तरपत्रिका घेऊन यायची. हा नवोदयाच्या पुढे कोणती संख्या मूळ संख्या आहे? 45 73 50 5. 45 73 50 25. आणि मूळ संख्या कोणती येणार आहे? 25 50 25 2 3 5 करतोय. वेगवेगळ्या म्हणजे मूळ संख्याला फक्त 1 आणि 4 संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निश्चित भाग जात नाही. चला पुढील प्रश्न क्रमांक 46 प्रश्न. 150 मीटर गुणिले 180 मीटर मापाच्या मैदानात 30 मीटर गुणिले 60 मीटर आकाराचे किती आयत आहेत? 150 मीटर आणि 180 मीटर असा आयत आहे. असा आयत आहे 150 मीटर 180 मीटर आणि आहे 150 आणि 30 मीटरचे आणि 30 मीटर गुणिले 60 मीटरचे तुकडे करायचे. या ठिकाणी काय केलं पाहिजे? या आयताचे क्षेत्रफळ भागिले जो एक तुकडा करायचा त्याचं क्षेत्रफळ. मग आयताचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे? लांबी गुणिले भागिले त्याचे तुकडे काढतात एका तुकड्याचं त्याचं क्षेत्रफळाचं काय? लांबी गुणिले रुंदी. त्याची लांबी किती आहे? 30. रुंदी 60. 30 गुणिले 60. इथं काय ह्याने यालाच लांबीला घालावं असं काही संबंध नाही. तर इथं 2 शून्य 1 शून्य 1 शून्य इथे 1 शून्य गेला इथे 1 शून्य. तर 3 6 कुठे जाईल? 6 1 7 3 1 3 15. उत्तर काय? 3 गुणिले 5 3 5 किती आपल्याला त्या ठिकाणी तुकडे तयार होतील? 15 तुकडे तयार होतील. चला 47वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 47. एक वस्तू 360 रुपयास विकल्याने शेकडा 20% नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत. आता 360 रुपयाने विकले आहे. 360 रुपये विक्रीची किंमत आणि आपल्याला 20% काय होतो? नफा. मग 20% नफा कधी होतो? खरेदी 100 विक्री 120. म्हणजे हे लक्षात आलं. खरेदी 100 विक्री 120. यात कोणती किंमत दिलेली आहे? त्याच्यात कोणती दिली आहे गणितात? विक्री. किती दिली आहे? कुठे दिली पाहिजे? विक्रीच्या. खरेदी मांडणी काय होईल? x बरोबर 360 गुणिले 100 भागिले 120. शून्याला शून्य घालवा. 12 1 12 12 3 गुणिले 100 300 रुपये काय आहे? खरेदी. 300 रुपये खरेदीची वस्तू 20% नफ्याने म्हणजे 300 रुपयाला 20 100 20 300 रुपयाला 60 रुपये. या पद्धतीने विकलं तर 300 आणि 60 रुपये नफा 360 रुपयाला विकली जाईल. तर तुम्हाला त्या ठिकाणी 20% नफा होणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 48.
आबा 445 गुणिले 3 48 प्रश्न. 445 गुणिले 3 गुणिले 2 चा वर्ग गुणिले 7 चा वर्ग गुणिले 0 गुणिले 9. हा. आता तुम्ही मला शोध किती मोठा अवघड गणित आहे. 7 चा वर्ग करायचा आहे. म्हणजे इथं जर तुम्ही एक एक करत गेला तर एक आहे नियम, कोणत्याही संख्येला मग तसं एवढं गुणाकार करत बसायचं का. इथं हा गुणिले शून्य सगळीकडे इथं गुणिले इथं गुणिले इथं गुणिले इथं गुणिले गुणिले म्हणजे याने याला गुणलं 9 ने शून्याला गुणलं 9 शून्य 0 7 0 2 0 3 0 गुणिले 450 तर काय येणार आहे. पुढे पुढील प्रश्न 49वा. 40 48 45 यांचा लसाअ किती. 40 48 आणि 45 पहा. 40 48 45 यांचा लसाअ. मूळ अवयव पद्धतीनं अशी संख्या शोधा की त्याने तिन्ही संख्येला भाग जाईल. नाही मग लहानात लहान मूळ संख्येने भाग घालवायचा. 2 संख्येला भाग जाईल अशी 2 इथं गेला. 2 दुणे 4 2 दुणे 4 याला 2 ने जात नाही दुसऱ्या. आता 2 संख्येला कशी जातोय 2 ने जातो 5. जो पण 2 ने जातोय तो पण 2 ने पुढे येते. 2 10 20 ते कमी 2 दुणे 4 हे 45 पुन्हा 2 ने 2 पंचे 10 2 सह 12 हे 45. आता 3 ने 5 जाणार आहे कुठं जात नाही ते पळून. हे 5 कसे 3 ने 3 दुने 6 3 एके 3 3 5 आता आलं का 5. एखादा मला तुम्ही अगोदर लावला काय फरक पडत नाही लावला तर. 5 एके 5 5 त्रिक 15 हे 2 तसे. आता हे 2 आणि 3 मूळ आहे जे ह्या 2चे पुन्हा फॅक्टर पडणार नाही, या 3चे पडणार नाही. इथं 2 एके 2 पुन्हा 3 एके 3 लावायची गरज नाही. हे डायरेक्ट याच मध्ये घेऊन पहा. हे 2 एके 2 लावले हे 3 तसे पुन्हा 3 लावले 3 एके 3 मग याचा गुणाकार करतो आपण. याऐवजी इथंच केलं ते इथे 3 गुणिले 2 3 गुणिले 6 30 30 90 90 180 गुणिले 360 गुणिले. आता हे मांडताना हे गणित मांडताना जेव्हा याचे मूळ अवयवाच्या पद्धतीमध्ये मांडतो तर इथं 3 वेळा येईल 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळा इथे 1 आहे. हाही घेतला पाहिजे म्हणजे हे चढत्या क्रमाने असले. हे नियम तुम्हाला का मी 5 ने नको म्हणतो. पुन्हा हे मांडायचं कळत पर्याय जर या पद्धतीत असतील तर 4 वेळा 2 आला इथे 3 2 वेळा 3 आला एकदा 5 अशी उत्तर पर्यायामध्ये असू शकतात. मग तुम्हाला जर सवय लागली 5 ने वगैरे असे द्यायची तर मग ही उत्तर सापडत नाही, लक्षात येत नाही. म्हणून लहानात लहान संख्येने भाग दिला उत्तर कुठं जात नाही. तुम्ही 5 ने लावलं म्हणजे वेगळं उत्तर येणार आहे का नाही. म्हणून इथं लहानात लहान संख्या आहे. उत्तर 720 आहे की याच्यामध्ये. ओके 480 दिले उत्तर चुकीचं आहे. 720 पाहिजे. करेक्शन मला ते सांगा प्रत्येक करून. पुढे 50 149 टक्के 50 149 टक्के. टक्के म्हणले काय असतं 100 म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 149 अंशाचे 100 आहे का पर्यायामध्ये. अजून एक कसं येऊ शकतं हे दशांश चिन्हामध्ये किती 2 शून्य दशांश चिन्ह 2 संख्येच्या अगोदर 1.4 दोन्ही पण दिलेले आहे.
तिसरा पर्याय याचा दिलेला आहे, दुसरा पण हे योग्य आहे, बरोबर आहे, त्याच्यामुळे दुरुस्ती. ओके. आता 149% म्हणजे दुसरा का नाही चालणार? 149 100 दिलाय ना, काय एकंदरीत दुसरा लिहिला तर काय चुकीचं आहे त्याचं? नाही ना, मध्ये काय चुकीचं आहे? त्याने हा लिहिला पर्याय, का चुकीचं त्याला म्हणू मी? चुकीचं आहे का? नाही मग मला एक तर हा द्यायला पाहिजे किंवा हा द्यायला पाहिजे. हा दिला नसता तर हे बरोबरच आहे, हा दिला हे जर उत्तर पर्यायामध्ये नसतं तर हे उत्तर बरोबरच आहे. चला याच्यामध्ये दुरुस्ती करू. ओके, 2 पर्याय नोंदवा तुम्हाला नसतं. चला पुढे संख्येची ओळ कोणती असेल? 212. हा प्रश्न क्रमांक 51. 212 सांगा रे. 577 577 120 दुसऱ्या डावीला 313 577 131 414 577 141. काय होते वर? 2 3 4 5 2 3 4 5 180 577 सगळी काय म्हणजे काय बदल होत? पुढं 121 131 आहे ना पर्यायामध्ये? इथं काय दुसरं काय वर्ग घन वगैरे असलं काय आहे का? काही नाही, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न पहा. 52 प्रश्न काय म्हणतो पहा. 20.03 आणि 19.0 20.03 आणि 19.01 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित गुणाकार. आता याचे पर्याय बघितले तर 380 360 364 365 जवळजवळचे. इथं हा गुणाकार करणं गरजेचं. तुम्हाला सर दशांश चिन्ह विरहित म्हणलं ही काय होईल? संख्या एककामध्ये केली तर केली तर काय होईल? 19 गुणिले 20 380 पर्यायामध्ये आहे. पण इथं मार्क गेले तर कोणाचे जाणार आहेत? हे जर मांडून गुणाकार करून बघितलं पुन्हा एककात पूर्ण केली तर चालेल का? हे आपण करूया. 20.03 गुणिले 19.0 काय पाडा खूप म्हणायचं असेल का? दशांश चिन्ह नाही म्हणजे तर 2003 गुणिले 1900 येतो का? 4 अंकी संख्येला 4 अंकी संख्येला गुणायचं. एकाने गुणले 1 चिन्ह 1 0 1 0 1 2. आता दशकाने गुणायचे मग एका खाली 0 दिला 0 3 0 0 0 0 2. आता शतकाने गुणायचे म्हणजे 2 0 9 त्रिक 27 7 41 2 9 0 0 2 2 9 0 9 दुने. पुढे आता हजाराने गुणायचं मग 1 दशक शतकाने 0 1 3 1 0 1 0 1 2 याची करा बेरीज 3 0 7 3 2 4 3 7 0 8 30 दशांश चिन्ह इतर दोन संख्येच्या म्हणजे एकूण 4 संख्येच्या अंक. पूर्णांकात करायची म्हणजे तर काय होईल? संख्या 380. दशांश चिन्हाच्या पुढं एक जर असतं तर 5 किंवा 5 पेक्षा मोठी, 2 असेल तर 50 किंवा 50 पेक्षा मोठी, 3 अंकी असेल तर 500 किंवा 500 पेक्षा मोठी, 4 अंकी असेल तर 5000 पेक्षा मोठी, 5000 पेक्षा मोठी आहे. म्हणजे उत्तर काय येईल? 300 आहे का पर्यायामध्ये? 381 आहे का? आहे का 381 पर्याय? नाही. जर असतं 381 पर्याय तर मग काय नोंदवलं असतं सांग बरं. जर पर्याय येईल तुला कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये, तू जर ही सवय लावून
20 गुणिले ही पुन्हा 20 गुणिले 19 शून्य मांडणी काय 38 380 आहे 381 पण पर्यायात असतात तर मग कुठलं योग्य सांग 300 पर्यायामध्ये 380 पण आहे तर तू 381 पण आहे तू जर फक्त असं केली पद्धत उत्तर 380 आलं उत्तर नोंदवलं पर्याय 381 असेल तर कुठलं योग्य 300 मग मार्क गेला तर कुणाचा जाणार आहे नाही माझा जाणार आहे मग इथं वेळ लागतो का पेपर गणित सोडवायला नाही त्यामुळे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे पुढे पेपर नको एक बस उस्मानाबादला जाण्यासाठी कळंबहून सकाळी 10:15 निघाली प्रवास पूर्ण होण्यास 5 तास 15 मिनिटे लागली तर बस उस्मानाबादला किती वाजता पोहोचली 10:15 निघाली सकाळी 10:15 हे मांडताना अशी 10:15 म्हणजे 1 तास आहे मिनिटे आहे आणि बसला जायला लागणारा वेळ आहे 5 तास 15 मिनिट तासाखाली तास लिहा मिनिटाखाली मिनिटे तुमची करायची निघालेल्या वेळेचा प्रवासाला लागणारा वेळ त्याच्यामध्ये अधिक करा 15 15 30 10 5 15 वाजून 30 मिनिटांनी पोहोचला आता हे 15 वाजत नाही घड्याळात काय करायचे 24 ताशी घड्याळात 12 ताशी करण्यासाठी 12 वजा करायचे 12 वजा केले 30 आणि 15 12 गेले म्हणजे किती वाजता पोहोचली 3:30 मग हे गणिताच्या भाषेत याला कसले 3:30 म्हणतात कसे म्हणतात त्याला म्हणतात मध्यान्ह उत्तर म्हणजे दुपारचे 12 मध्यान्ह उत्तर म्हणजे दुपारच्या 12 नंतरचे 3:30 किंवा याला काय म्हणतात मध्यान्ह उत्तर किंवा मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारी 12च्या अगोदरची वेळ आणि मध्यान्ह पूर्व म्हणजे आणि मध्यान्ह उत्तर म्हणजे दुपारी 12 नंतरची वेळ चला पुढे 54वा प्रश्न पहा हा प्रश्न सोडवायचं म्हणलं तर अख्खा फळा भरून वेळ अख्खा फळाही पुरणार नाही हा फळा देखील पुरणार नाही तुम्ही सोडव कुणाचा बरोबर आला रे हा प्रश्न कसा सोडवला पाहिजे पहा प्रश्न पहा किती नंबर प्रश्न आहे 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 असं जायचंय कुठपर्यंत 1/10 गुणिले 11 बरोबर ना 10 गुणिले 11 आपल्याला फक्त एवढंच गणित सोडलं तुम्ही 1/1 गुणिले 2 ह्या गुणाकार केला तर काय होईल 1/2 अधिक 1/6 असं करायचं नाही असं करायचं नाही का नाही करायचं कशासाठी हे गुणाकार करत बसायचे आपल्याला काय करायचं याचा नसावी काढायचा असतो का नाही याच्यामध्ये कोणता अंक नाही हो आता एक नाही कशाला गुण करते होते यात कोणता अंक नाही 3 इकडे 3 नाही इकडे 3 नाही गुणावा लागेल आणि इकडं काय 1 नाही इकडे 1 नाही गुणावा म्हणजे याचा छेद सारखा करायचं म्हणलं तर याला 3 ने गुणावं लागेल आणि याला 1 ने गुणावं लागेल तुम्ही पहा म्हणजे हे तुम्हाला सांगतो पण याचा पाहिला तर काय होणार आहे छेद 1/2 म्हणजे 1/6 तर याचा छेद सारखा करणार तुम्ही इथं जे पाहिले वाढवताय तुम्ही कशा ते सांग याचे 6 करायचे याची किती पट करणार 3 पट छेदाची 3 पट केली अंशाची 3 पट 3 इथं छेदाची 1 पट अंशाची 1 पट 1 बरोबर का नाही मग आता इथं जर मी तुम्हाला सांगितलं इथं काय नाही हो या दोघांमध्ये छेदामध्ये काय नाहीये इकडं 3 नाही म्हणजे इथं 3 पट मग मी इथं डायरेक्ट लिहिलं 3 पट इथं काय नाहीये 1 नाही म्हणजे इथं मी 1 लिहिला
मी तर छेदाची 3 पट केली. आता इथं मी मांडताना कसं मांडणार आहे पाहिजे. 6 मांडलेलं मग याच्यामध्ये 1 2 दोन्हीकडे मी एकदा द्यायचा 2 3 नाही हे सगळे अंक आले पाहिजे. 1 दोन्हीकडे नाही एका ठिकाणी 1 घेतला 2 दोन्हीकडे म्हणून एकदा घेतला इथं 3 एकीकडे म्हणून तो घेतला. याचा गुणाकार केला तर किती येतोय 6. इथं किती येतो त्याला 6 म्हणजे हे करत बसायला गुणाकार करून बसलं तर मी केलं ना. मी काय केलं फक्त काय नाही तेच बघितलं. असं गणित तुम्हाला कुठे ना कुठे पेपरला आहे. इथं गुणाकार करत बसायला फक्त या छेद कुठला नाही तेवढंच फक्त बघायचं तेवढी पट करायची छेदाची. हे तुम्हाला असं गणित आल्यानंतर मी सांगेन ही पद्धत इथं वापरायची. ओके आम्ही इथं 3 नाही म्हणून याची 3 पट केली छेदाच्या 3 पट 3 डायरेक्ट इथं उडी मारताय तुम्ही इथनं डायरेक्ट उडी इथं हे बंद करावं लागत नाही. इथं काय 1 नाही म्हणून अंशाची 1 पट 3 आणि 1 4 याचा गुणाकार काय होईल 6. संक्षिप्त रूप दिलं तर उत्तर काय येते हो 203 याचा काय संबंध जोडता येईल याच्यात हे आपण सोडवलं याच्यात हे उत्तर येईल. हे सोडवलं तर उत्तर काय आलं 203. आता मी हे आलेल्या उत्तराला हे जर केलं तर उत्तर काय आलं पाहिजे. हे उत्तर का 203 या दोघांची बेरीज झाली अधिक 1 गुणा 3/4 1 अंश/3 4 काय आलं पाहिजे उत्तर 4. या दोघांची बेरीज केली हे आलं उत्तर. आता याच्यामध्ये हे मिळवते या दोघांचं उत्तर काय आहे ना 304 आलं पाहिजे. 304 बघू येते का आपण. आता इथं मला सांगा इथं काय नाही हो याच्यात. आता ही पद्धत वापरतो डायरेक्ट लक्षात येते का पहा. हा याच्यात काय नाहीये छेदात 4 नाही म्हणजे याची किती पट करायला लागेल यात काय नाहीये 1 म्हणजे इथं काय करावं लागेल 3. इथं मला सांगा याचा छेदाची 4 पट. आता इथं जे या दोघांमध्ये 3 आहे एकदा घेतला या दोघांमध्ये 4 एकदा जमीन तो घेतला 1 इकडे काय तो दाखवलेला नाहीये 1 घ्यायची गरज नाही. म्हणजे इथं 3 गुणिले 4 छेद मी तर 3 गुणिले 4 होण्यासाठी या 3ला कितीने गुणावं लागतं 4 आणि इथं 4 मी 3 छेदाची 4 पट केली आणि 4 पट म्हणजे अधिक चिन्ह. आता इथं 3/12 इथं 3/12 म्हणजे याची किती पट करायला लागणार 1 पट अंशाची 1 पट 1 बेरीज करा 8 9/12 संक्षिप्त करून द्या 3 त्रिक 9 3/12 काय आलं उत्तर आलं का इथं कुठलं आलं याच्या उत्तरामध्ये या 3/4 मध्ये 1 अंशाचे 4 गुणिले 5 गुणाकार केला तर काय आलं पाहिजे उत्तर काय आलं पाहिजे 1 नंबर पोर आहे. याचं उत्तर 4/5 आलं की डायरेक्ट उत्तर मांडणार आहे आपण. तर आपण एकदा दोनदा 3 वेळा चेक केले. एकदा चावलं खडा लागतो दोनदा चावलं दुसऱ्या घासाला बघितलं खडा लागतो तिसऱ्या घासाला बघितलं खडा लागतो म्हणजे सगळ्या त्या ह्याच्या भातात काय खडच आहे बरोबर का नाही. माझा भात खाल्ला काय का नाही. तशा पद्धतीने आपल्याला चेक करू एकदा बघितलं भात शिजलाय दुसऱ्यांदा बघितलं शिजलाय तिसऱ्या ठिकाणचा बघितला शिजलाय म्हणजे सगळा भात कसा झालाय तसं सगळंच बघत बसायची गरज हा चित्तावरून वाटायची परीक्षा तसं एका गोष्टीवर 2 गोष्टीवर 3 गोष्टीवर बघितलं उत्तर तसं जायचं. ओके आता पहा इथं डायरेक्ट बद्दल काय विषय लसावी काय वेळेचा करायचा का 20 गुणाकार बरोबर मांडायचा. या दोघांमध्ये काय कॉमन 4 या दोघांत कोण नाही कॉमन. आता इथं कोणता अंक नाही याची किती पट करायला लागेल ही यायला 5 आला म्हणजे याची काय किती पट करायला लागेल या कोणता नाही आहे म्हणजे किती पट 1 छेदाची 5 पट केली अंशाची 5 पट
15 इथे छेदाची एक पट गेली अंशाची एक पट आणि बेरीज करावी लागेल का संक्षिप्त करून द्यायचं 5 एके 5 5 त्रिक 15 का नाही द्यायचं तर इथं काय बेरीज केल्यानंतर मात्र तुम्ही देऊ शकता 15 ने 16 नाव तरी तसं कशासाठी गुणाकार करायचा संक्षिप्त गुणाकार असल्या संक्षिप्त रूप देता येतं चला कशाने देता येईल 4 एके 4 चौक उत्तर काय आलं 405 किती आलं उत्तर आहे का उत्तर आपलं इथं हे आलं का आता शेवटचं येईल त्यात गुणाकार त्याचं उत्तर काय येईल हे उत्तर लिहून टाकायचं कळलं का उत्तर पर्याय क्रमांक चला पुढचा प्रश्न क्रमांक 55 6 अधिक 5/10 55 प्रश्न आहे 6 अधिक 5/10 अधिक 4/100 अधिक 6/1000 अधिक 6/1000 आता इथं 6ला छेद काय म्हणजे 1 असतो 1 10 100 1000 किती होईल असावी 1000 या सगळ्याचा असेल 1000 करायचं 1000 करण्याची किती पट होईल 1000 छेदाची 1000 पट केली अंशाची 1000 पट 6000 अधिक इथे छेदाची 100 पट छेदाची 100 पट केली अंशाची 100 पट 500 इथे छेदाची अंशाची 10 पट इथे छेदाची अंशाची 1 पट याची बेरीज किती होईल 6546 छेद 1000 म्हणजे किती शून्य आहे दशांश चिन्ह संख्येच्या आता हुशार मुलगा कसा करेल ते सांग पूर्ण किती आहे 6 म्हणजे 6 मांडले ते अपूर्णांक आहे दशांश चिन्ह 5/10 म्हणजे किती 1 शून्य म्हणजे दशांश चिन्ह एका संख्येच्या इथं 2 शून्य म्हणजे दशांश चिन्ह 2 संख्येच्या आलं का ते चिन्ह प्रत्येक वेगळं वेगळं द्यायचं इथं 1000 म्हणजे 3 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह आलं का काय उत्तर काय आलं पुढे 56वा प्रश्न वैधर्मी कंसात आता हे थांबा मला व्यवस्थित घेऊन द्या वैधर्मी कंसात 3.1 वजा 20/15 गुणिले भागिले 2.1 अंशाचे 2 वैधर्मी कंस पूर्ण गुणिले 10.5/7 बरोबर किती आता हे सगळं गणित तिथं स्टेप बाय स्टेप असं सोडवून चालत नाही का नाही चालत तिथं तर तिथं काय होतं पहा हे सगळं गणित बोलायचं स्टेप बाय स्टेप आपण करत जाऊया एक आता हे पूर्णांक अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर अंशाधिक मध्ये करून घ्यायचं प्रत्येकाचा अंशाधिक मध्ये करून घेतलं तर काय होईल गणित सांगा ओके अंशाधिक मध्ये करून घेतलं तर हे काय होईल 3.1 अंश छेद 3 म्हणजे 3 त्रिक वैधर्मी कंसात साधा करून 10/3 वजा 20/15 भागिले चला हे 5/2 गुणिले मुला आता इथं वजाबाकी करायची पहिल्याला सगळा नियम काय भागाकार अगोदर पण अगोदर नियम आहे कंस सोडव सगळ्यात आतला कंस हा सोडवावा लागेल 10/3 वजा 20/15 बाजूला घेऊन सोडवा 10/3 वजा 20/15 10 पुढे जात नाही म्हणजे सतत घालवायचे 3 इथं 15 आहे काय होईल सारखा याची छेदाची 5 पट गेला अंशाची 5 पट वजा इथं छेदाची 1 पट अंशाची 1 पट 20 काय उत्तर
3/15 संक्षिप्त रूप दिलं 15 एके 15 15 दुणे 3 तुमचं काय आलं 2/1 डायरेक्ट या तुम्ही मांडता मैरपी कंसात 2/1 भागिले 5/2 मैरपी कंस पूर्ण गुणिले 75/4 भागिले म्हणजे काय असतो भागिले म्हणजे उलटून गुणिले 2/1 गुणिले 2/5 गुणिले 75/7 चला इथं संक्षिप्त करून जाते का छेदाने अंशाला मी 2 मी 2 ला लावू की नाही ना नक्की जाणू नाही अंशांशाचा गुणाकार 2×4 छेदा 5 गुणिले 75/7 संक्षिप्त करून जाते का इथं कशाला जाते 5 ने कशाला जाते 5×5 आता अंशांशाचा 7 ने जाते कुठं अंशांशाचा गुणाकार 60/7 आता कसला पूर्णांक आहे अंशाधिक म्हणजे याचं काय केलं पाहिजे अंशाधिक मध्ये केलं पाहिजे पूर्णायुक्त पूर्णांकात केलं पाहिजे मग 7चा नंबर आहे 60 पेक्षा लहान 4 अंश/6 कोणतं पर्यायामध्ये उत्तर नसेल तर आपल्याला काय पाहिजे उत्तर पर्यायामध्ये चला पुढे 27वा प्रश्न 57 घरातून ऑफिसला 12 km/h या वेगाने गेल्यास अर्धा तास 1/2 म्हणजे अर्धा तास उशीर अर्धा तास उशीर आणि तेच अंतर मी जर 12 ते 24 किलोमीटर या वेगाने गेलो तर 1 तास लवकर पोहोचतो 1 तास लवकर पोहोचतो तर ऑफिसचा अंतर किती ऑफिस किती मीटर अंतरावर किती अंतरावरती आहे शिकवले ना या पद्धतीने कधी काय करायचं कसं सोडवायचं काय करायचं आलोस काय सूत्र सांगितलंय काय सांगितलंय सूत्र अंतर बरोबर वेगांचा मसावी वेगाचा लसावी 12 लसावी दुसरे वेगाचा लसावी गुणिले त्याच्यामधला फरक अर्धा तास आणि 1 तास मधला फरक 30 मिनिट पण ते आपल्याला मिनिटात चालतो का कशात लागतो तासात तो अर्धा तास आणि 1 तास अर्धा तास लवकर 1 तास लवकर अर्धा तास उशीर 1 तास लवकर त्याचा फरक किती आहे अर्धा वेगाचा लसावी किती येतोय 12/24 24 चेक 12 आहे आपण वेगळ्या पद्धतीने पाहू माझ्यातील गडबडीमध्ये सूत्र माझ्या लक्षात आलं नाही आपण पुन्हा त्या सूत्राकडे जाऊया 12 किलोमीटर वेगाने गेला अर्धा तास लवकर उशिरा जातोय 24 किलोमीटर वेगाने गेला तर 1 तास लवकर ओके आता इथं आपल्याला अंतर x मान आपल्या बेसिक पद्धतीने जाईल मग अंतर भागिले हा वेग आहे वेळ बरोबर
वेळ बरोबर अंतर भागिले वेग. इथं अंतर पहा, अंतर x मानले आणि वेग आहे 12 किलोमीटर एवढा, तेव्हा आपण अर्धा तास करतो. आता हा वेग 24 केला, इथं अंतर भागिले 24 केले तर 1 तास करतो. या दोघांमधला फरक, त्या दोघांमधला फरक. मी इथं काय करावं लागेल, इथं लवकर जाते मी उशीर जातो. x/24 वजा x/12 बरोबर. याचा अंतर फरक दिलेला अर्धा तास. अर्धा तास उशीर, 1 तास लवकर. याचा फरक अर्धा तास उशीर आहे जायला बरोबर आहे. 1 तास लवकर 1.5 तासाचा फरक. इथे 1.5 तासाचा, इथं आपलं हे चुकलं. अर्धा तास उशीर आणि 1 तास लवकर 1.5 तास होतो. या दोघांचा लसावी काय होईल, 24 येईल. याची 1 पट x येईल, याची 2 पट 2x बरोबर 3/2. आता इथं हे घेताना x म्हणलं तर x जाते, उलट होतं. इथं लगेच मांडणी बदलायची, ते आपण यातनं हे घालवायचं. इथं काय करायला पाहिजे, x/12 इथं मांडायची, इथं मांडायची. x/12 आणि ते 1/24 करायचं. मग इथं काय मांडणी, 24 केला तर याची 2 पट 2x आणि वजा याची 1 पट x. 2x मध्ये x गेले, x/24 मांडणी काय होणार आहे, x/24 बरोबर 3/2. आता याचा तिरकस गुणाकार करा. x बरोबर काय होईल मांडणी, कोणता घेईल, x बरोबर 24 गुणिले 3 भागिले 2. संक्षिप्त होता नागरिक 36 किलोमीटर अंतर आहे. एक ऑफिसचं अंतर आहे ते किती आहे, 36. आता काळा करून बघा, ताळा करून बघा. तिथं अर्धा तास अर्धा 1 तास लवकर पोहोचतोय का. 36 किलोमीटर अंतर येतं. 12 किलोमीटर वेगाने गेला तर किती वेळ लागतील, 12 किलोमीटर वेगाने गेला तर किती वेळ लागेल, 3 तास लागेल. 3 तास लागेल. मी 36 किलोमीटर अंतर घेतलंय, 12 किलोमीटर वेगाने गेलं तर 3 तास लागतील. म्हणजे अर्धा तास आपण उशिरा पोहोचतो बरोबर. म्हणजे प्रवासाला लागणारा वेळ प्रत्यक्ष किती पाहिजे होता, 3.5 तास. सॉरी 2.5 तासामध्ये. 3 तास म्हणजे अर्धा तास उशीर, म्हणजे 2.5 तासामध्ये आपण पोहोचायला पाहिजे ते बरोबर टायमिंगला. आणि मग ते जर 24 किलोमीटर वेगाने गेला, 36 किलोमीटर अंतर भागिले वेग गेला 24, तर किती वेळात जाणार आहे, 1.5 तास. 1 तास 30 मिनिट. 1 तास 30 मिनिट. 30 मिनिट. आपल्याला इथं बरोबर 2.5 तासात पोहोचायला पाहिजे, इथे 1.5 तासात पोहोचलो. म्हणजे काय झालं, 1 तास लवकर पोहोचलो. आता हे लहान 5वीला कळणार नाही, पण हे 8वीला कळलं. मग आपलं कुठं चूक झाली होती, इथं चूक कुठं झाली होती, तर इथं आपल्याला अंतर बरोबर वेगाचा लसावी गुणिले वेळेतला फरक. वेळेतला अर्धा तास आणि 1 तास, 1.5 तास फरक 1.5 तास. इथं काय पाहिजे तर 1.5 तास गुणिले 1.5 तास. म्हणजे इथं काय करायला पाहिजे, 3 3/2 आणि मग उत्तर आलं असतं 36 किलोमीटर अंतर. बरोबर आलं लक्षात. म्हणजे एखादी गोष्ट ही बेसिक आहे, हे जे आहे ते बेसिक आहे. पलीकडली पद्धत आहे ती क्लुप्ती आहे, क्लुप्ती लक्षात राहत नाही. म्हणजे जसं मी विसरलो होतो, पण या ठिकाणी लगेच लक्षात आली. चला पुढील प्रश्न 58वा. एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 25% मोठी, तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. पहा, एक संख्या 58, एक संख्या दुसरीपेक्षा 25%ने, म्हणजे दुसरी संख्या मानू, दुसरी संख्या x मानू, x बरोबर 100 मानू, दुसरी संख्या 100 मानू. पहिली संख्या दुसरीपेक्षा 25% जास्त, 100चे 25%. पहिली संख्या काय होईल,
100 पेक्षा 25% जास्त, 25% म्हणजे 100ला 25, मी 100ला 25 न जास्त म्हणजे काय संख्या 125. 100 अधिक 25, कारण या 100चे 25% 25 होतात आणि 100 अधिक 25 125. ही पहिली संख्या 125, दुसरी संख्या 100 नाही तर पहिली संख्या 25% जास्त 125. प्रश्न आपला असा आहे, दुसरी संख्या पहिलीपेक्षा किती टक्क्यांनी कमी? 25%. नाही नाही, पहिली संख्या किती आहे 125, दुसरी संख्या किती 100, मग पहिल्या संख्येपेक्षा दुसरी किती न कमी आहे 25 न कमी. हे समजून घे. पहिली संख्या 125, दुसरी संख्या 100, म्हणजे याच्यापेक्षा ही किती न कमी? 125 मधनं 100 गेले म्हणजे किती न कमी 25, म्हणजे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 25 न कमी. 125 ला 25 ने कमी तर 100 ला किती? मान्य काय होईल? 100 x बरोबर 100 गुणिले 25 भागिले 125. 25 एक 25, 25 पाचा 25 असे 5 दुने 10 शून्य 0, उत्तर काय 20% कमी आहे. 20% कमी. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 20% कमी आणि पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 25% जास्त आहे. हे गणित इथं 8वीला आहे, पण आपल्याला 5वीला हे समजून घ्यावं लागतं. एखादं गणित तेवढं अवघड येऊ शकतं जे तुमचं मेरिट लावण्याचं काम करतं. असे तुम्हाला नवोदयला 4 प्रश्न असतात, 4 ते 5 प्रश्न खरं गणित तुमच्या नवोदयचं मेरिट लावतं. पुढे 59, 72 सेंटीमीटर परिमिती असलेल्या काटकोन चौकोनाची जास्तीत जास्त लांबी किती असेल? पहा, 72 सेंटीमीटर परिमिती, 72 सेंटीमीटर परिमिती. परिमिती म्हणजे काय रे? चारी बाजूची. काटकोन चौकोन म्हणलाय, चौरस म्हणलाय का? चौरस असतं तर काय असतं? काटकोन चौकोन कशाला म्हणतात? आयत. आयताला काटकोन चौकोन. चौरस नाही. तुम्ही जर चौरस म्हणला तर याची बाजू किती होईल? 72 येण्यासाठी 72 भागिले 72 भागिले 4 केले चौरस झाला. याची परिमिती येते. मग आपल्याला काय म्हणले त्यांनी? काटकोन चौकोन. मग याच्यामध्ये जास्त लांबी किती असेल? आता इथं 72 येण्यासाठी लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट असते 72. मग आपल्या लांबी आणि रुंदीची बेरीज किती? 72 भागिले 2 केलं तर 36. लांबी आणि रुंदीची बेरीज 36 येईल. अशी लांबी कोणती? आपल्याला घेऊन चालणार नाही. 18 गुणिले 18 चौरस होतो. आपल्याला जास्तीत जास्त लांबी किती? बेरीज 18 36 येईल. अशी 12 24 35 आणि 1 लांबी 35 आणि रुंदी 1. परिमिती किती येणार आहे? 36. बाजू 36, लांबी 36, परिमिती 36 गुणे 72. दुसरे 34 अधिक 2, याची परिमिती किती येणार आहे? लांबी रुंदीच्या बेरजेची दुप्पट 36 ची दुप्पट 72. पुढे किती येणार आहे? 33 अधिक 3, याची परिमिती 36 ची दुप्पट 72. याची घेतली 32 अधिक 4 36, परिमिती 72. 31 5, परिमिती 72. 30 6, परिमिती 72. 29 7, परिमिती 72. 28 8, परिमिती 72. 27 9, परिमिती 72. 26 अधिक 10, परिमिती 72. 27 25 11, परिमिती 72. 24 12, परिमिती 72. 23 13, परिमिती 72. 22 14, परिमिती 72. 21 15, परिमिती 72. 20 16, परिमिती 72. 19 17, परिमिती 72. 18 परिमिती 72. पण हे चालणार नाही का? बाजू सारखा मिळतो चौरस. आपल्याला काय म्हणले त्यांनी? जास्तीत जास्त
परिमिती 72 येईल, पण त्याची लांबी सगळ्यात जास्त असेल असा काटकोपराची लांबी. असं म्हणून किती लांबी सगळ्यात जास्त? 35. आणि कमीत कमी असा लहानात लहान चौकोन काटकोन चौकोन कोणता की त्याची लांबी परिमिती 72 येईल, पण त्याची लांबी सगळ्यात कमी असेल. काटकोन चौकोन काय? हा चौरस. मी प्रश्न काय विचारला? परिमिती 72 येईल असा लांबी सर्वात कमी असणारा हा ते त्याला लांबी म्हणा. असं कोणी सांगितलंय लांब असतं त्याला लांबी म्हणतात? आम्ही याला लांबी म्हणतो, याला रुंदी म्हणतो. तसं म्हणला सर माझ्याकडे एक अशी वस्तू त्याची लांबी येते, रुंदी 35. लांबी येतात मी असं बघितलं करू शकतो. आता मला सांगा असा काटकोन चौकोन त्याची परिमिती 72 त्याचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ येईल असा त्याची लांबी रुंदी. क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आलं त्याचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी 35 एक 35. त्याचं क्षेत्रफळ 250, याचं 99, याचं 196, याचं 155, याचं 180, याचं 29 7 3 203, याचं 28 8 24 224, याचं 27 43 243, याचं 260, याचं 250 याचं 3 गुणिले 13 याचं बघितलं तर 308, याचं बघितलं तर 315, याचं बघितलं तर 320, याचं बघितलं तर 19 17 याचं बघितलं तर 324. आपल्याला काटकोन चौकोन म्हणलाय म्हणजे हा चालेल का? हा चौरस. माझं क्षेत्रफळ जास्तीत जास्त एक अशा आयताचं माप म्हणलं तर काय होईल? 17. हे क्षेत्रफळ आहे. आपल्याला इथं लांबी जास्त येणार का? उत्तर काय येणार आहे? पहिला पर्याय 35 अधिक 1 म्हणजे 35 म्हणजे पर्याय कोणता येईल? पर्याय क्रमांक 3 आहे. पुढे 60वा प्रश्न. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 48 सेंटीमीटर, उंची 12 तर पायाची लांबी. आता काटकोन त्रिकोण पहा, काटकोन त्रिकोणाची रचना करायची, आकृती पेंटिटिव्ह काढायची. आकृती काढली म्हणजे लगेच लक्षात येतं. हा काटकोन त्रिकोण, त्यामध्ये ही बाजू काटकोन असते आणि याची लांबी दिली, क्षेत्रफळ दिले 48, उंची 12, उंची आणि याला म्हणतात पाया. याचं क्षेत्रफळ काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? 1/2 पाया गुणिले उंची. हे सूत्र आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले. क्षेत्रफळ दिलेलं आहे किती? 48 गुणिले 1/2 पाया किती दिलेला आहे? काढायचा x उंची 12. x ला मोकळा करा, सगळे इकडे पाठवून द्या. हे भागिले 2 तिकडे आले गुणिले 2, हे गुणिले 12 x ला तिकडे आले भागिले 12 1 12, 12 चौकाठी काय 4 गुणिले 8 सेंटीमीटर काय येणार आहे? पाया 8. याचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची 12 8 96 चा निम्मे 48. या पद्धतीने आपल्याला हे काटकोन त्रिकोणाची गणित सोडवता येतात. पुढे उतारा घेऊया आपण. उतार्यावरती आठवीचा पेपर लागलेला आहे. माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे आणि हे अनेक परस्पर विरोधी भावना आणि विचार प्रवाहात वास करीत असतात. पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अंमलाखाली वावरतो. त्यामुळे आपण निष्क्रिय स्तरी होतो किंवा आतून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही. अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो.
ते शक्य असतं का? ज्याप्रमाणे 4 चाकी गाडी ब्रेक व ऍक्सिलेटर म्हणजे वेग नियंत्रण व प्रवर्तक असतात, त्याप्रमाणे मनाला वेगाने पुढे नेणारे होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात. त्यांना भिण्याचं काहीच कारण नाही. त्याप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात, त्याच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयांना देखील आळा बसतो. माणसाचं मन एक यंत्रणा आहे, कसली प्रगतीला रोखणारे विचार, नकारात्मक विचार हे रोखतात. पुढं मनाला वेगाने पुढे नेणारे विचार, सकारात्मक विचार. पुढे गाडीच्या सुरक्षिततेसाठी कशाची आवश्यकता भासते? वरील उतारात पायबंद घालणे या अर्थाचा वाक्यप्रचार काळा घालणे. पुढे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विद्यात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्या पुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वर या ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते. संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर त्यांनी ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धीसाठी. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोपाने राहतात. संत ज्ञानेश्वरांनी पसायदान म्हटले आहे. कोणत्या ग्रंथात पसायदान आहे? पसायदान याचा अर्थ परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती, मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. निसर्गातील फुले, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे टिंबटिंब राहतात. संत ज्ञानेश्वरांनी आधी देवाला मागितलं चांगली बुद्धी द्यावी. वरील उतारात आलेले पुस्तकाचा समानार्थी शब्द ग्रंथ. पुढे उतारा आपले जीवन सुखी समाधानी यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते, पण तसे होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर, सुख कणभर हाच अनुभव येतो. तसे का होते? मानवी जीवनात अहंकार हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो, कारण तो सूक्ष्म रूपाती असतो आणि स्थूल रूपाती. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण. माणसे अहंकाराचा फुगा कळत न कळत फुगवतच असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार. या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा आणि सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही. म्हणून माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवले पाहिजे. अहंकारी माणूस निसर्गाला निर्मिती भाषा बोलतो तेव्हा तो हे विसरतो की माणूस सुद्धा निसर्गाचा घटक आहे. मानवी जीवनात हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो. अहंकाराचा राक्षस. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे गर्व, घमेंड या अर्थाने उतारत आलेला शब्द अहंकार. अहंकार सूक्ष्म रूपाती असतो आणि स्थूल रूपाती. 75वा प्रश्न, वरील उतारात कोणती म्हण आलेली आहे? अहंकाराचा उतार स्वातंत्र्य सम्राटाच्या 2 धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यातही त्यांचा डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्ण झाले असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुख दुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तोच खरा स्थित प्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे केवळ समाज सुधारणेतच होते
त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांनी कुठे जेवावी लागली तर ते पैसे काढून ताटाचा जर शेजारी ठेवून होतं, आपल्यावर पैसे कोणाचा खर्च करून देत नसत. महर्षी कर्वे यांचा जन्म राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळाले. महर्षी कर्वे यांच्यामध्ये कोणती लक्षणे होती? स्थितप्रज्ञाची. हे लक्षण होतं स्थितप्रज्ञाची. सर्वच नाही. कर्व्यांना कोठे जेवावे लागले तर ते उतार्याला आलेला कर्जला समानार्थी शब्द म्हणजे. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या चला भेटू आपण याच वेळी पुढील पेपर.